सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमधील दोन पक्षांमध्ये जो पेच निर्माण झालाय त्या पेचामधील एक महत्त्वाची कडी ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करून त्यांच्याकडून उमेदवारी मिळवलेली आहे ते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आपल्या सोबत आहेत। एकतर ज्या पद्धतीनं अलीकडच्या 2 दिवसांमध्ये काँग्रेस नेत्यांची जी भाषा बदललेली आहे, जी आक्रमकता दिसून येते, त्यानुसार त्यावर काय सांगाल? आणि तुम्ही जर सांगितलं की रात्रीच उद्धव ठाकरे यांचा फोन देखील आला होता। रात्रीच बोलणं झालं, फोनवर माझं साहेबांशी बोलणं झालं, आदरणीय राऊत साहेबांशी बोलणं झालं। आता विषय आमचा चाललाय सभेच्या तयारीचा, पुढचा प्रचाराचा विषय चाललाय। उमेदवारी हा विषय जवळजवळ संपलेला आहे आमच्या दृष्टीनं। कारण ज्या दिवशी मी प्रवेश केला मातोश्रीमधून मला शब्द आलेला आहे उमेदवारीचा, त्यामुळे मी ह्याविषयी जास्त काही बोलणार नाही। आता आमची तयारी झाली, तुम्ही पाठीमागं बघताय 50,000 लोकांची व्यवस्था करतोय आम्ही बसायची। अतिशय भव्य दिव्य असे साहेबांचं स्वागत होणार आहे सांगली शहरामध्ये, परत नंतर मिरज शहरामध्ये मोठ्या पद्धतीने स्वागत होणार आणि ही सभा इथे पार पडणार। पण ज्या पद्धतीनं अचानक 2 दिवसामध्ये काँग्रेस नेत्यांनी देखील आग्रही भूमिका मांडलेली आहे वरिष्ठांच्याकडे की सांगली काँग्रेसकडेच राहील, यावर काय काँग्रेस नेत्यांशी काय चर्चा कुणाची झाली? तो वरिष्ठ लेवलचा विषय आहे। मी एक छोटा कार्यकर्ता आहे। महाविकास आघाडी म्हणून सगळेजण आम्ही एकत्र काम करणार आहोत आणि जो आदेश वरून आलेला आहे मला, आणि पुढेही जो आदेश येईल महाविकास आघाडी म्हणून, तो आदेश मी नक्की त्याचं पालन करीन। पण उमेदवारी असेल किंवा सभा असेल, या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत आणि त्या दृष्टीने आमचं काम चालू आहे। ही सभा तुमच्या प्रचारार्थच आज संवाद सभा आहे, ही शिवसेना पक्षाची संवाद सभा आहे। तर पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडी म्हणून जे काय घडतायत ते आपल्याला येत्या 2 दिवसात समजतील। ज्या मित्र पक्षानं काँग्रेसनं उमेदवारीवर देखील चांगलीचा दावा केलाय त्यांची तुम्हाला मदत नक्कीच लागणार आहे, कारण महाविकास आघाडी म्हणून तुम्ही सर्व एकत्र आहेत। पुढचे डावपेच कसे साधले जातील? कारण हेच काँग्रेस किंवा अन्य जे काही पक्ष नाराज झाले तर पुढचा नियोजन कसं असेल? सुरुवातीलाच मला सांगण्यात आलेलं आहे की महाविकास आघाडी म्हणून सगळेजण आपण एकत्र काम करायचंय। शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, सगळ्यांनी मिळून एकत्र काम करायचंय। जो उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे राहायचंय आणि आपण ताकदीने ही लोकसभा, सांगली लोकसभा मतदारसंघ लढायचा आहे। त्याच्यानंतर आदरणीय विश्वजित कदम साहेब असतील, आदरणीय विशालदादा असतील, आम्ही सर्वजण महाविकास आघाडीचे सर्वजण आहोत। आम्ही सगळेजण एक बरोबर घेऊन सगळेजण आम्ही चालणार आहोत। जयंत पाटलांचं नाव? सांगली लोकसभा मतदारसंघ आदरणीय जयंत पाटील साहेब पण महाविकास आघाडीचे आहेत। त्यांची किती मदत होईल? हे सगळे मिळून मदत करणार आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला। त्यामुळं कितपत होईल याची म्हणण्यापेक्षा सगळ्यांची 100% सगळ्यांना मदत होणार आहे। त्यामुळं शिवसेना जरी असेल तरी शिवसेना अगदी ताकदीनिशी, गेल्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल, ताकदीनिशी सर्व शिवसैनिक काम करतात। काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल, सगळेजण महाविकास आघाडी म्हणून सगळेजण काम करतात। भाजपची उमेदवारी जाहीर झालेली आहे, एकीकडे काँग्रेस जागेवरती अडून बसलेलं आहे। तुमचं काय आव्हान असेल जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना, काँग्रेसच्या किंवा नेत्यांना? पहिली आपली उमेदवारीची घोषणा होती, सभा आम्हाला यशस्वीरित्या उद्धव साहेबांची पार पडते, तर मग त्यानंतर या विषयावर आपण चर्चा करू। तुम्हाला काय धाकधूक वाटते कधी? कारण ज्या पद्धतीने आता काँग्रेसच्या नेत्यांनी स्टेटमेंट आक्रमकपणे सुरुवात केली, मला आता धाकधूक अजिबात वाटत नाही, कारण आम्ही त्याच्या पुढे गेलेलो आहे। आज उद्धव साहेबांनी इथे सभा दिलेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही सभा करणार आहोत। मातोश्रीमधनं शब्द आलेला आहे मला, त्यामुळे तो शब्द काय माघारी जाणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे आणि हे होणारच आहे। त्यामुळे धाकधूक किंवा भीती ही आमच्या डिक्शनरीत नाही। आमच्या या सभेनंतर प्रचाराचा खऱ्या अर्थाने नारळ महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा आज संध्याकाळी होऊ शकते, उद्याही होऊ शकते किंवा सभे दिवशीही होऊ शकते। त्या विषयात आपण वरिष्ठ लेवलच्या गोष्टी आहेत त्या आपण काय त्याविषयी बोलू शकत नाही। तर हे होते चंद्रहार पाटील, ज्यांना शिवसेनेकडून म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षाकडून जी अधिकृत उमेदवारी मिळाल्याचं देखील सांगितलं जाते आणि सगळ्या एकूण काँग्रेसची जी काही स्टेटमेंट आता नेत्यांची येत आहेत त्या नेत्यावर देखील त्यांनी संयमपणे प्रतिक्रिया दिली आणि आपले जे काही काम आहे, आपली जी सभेचं नियोजन आहे उद्धव ठाकरे यांचं, त्या सभेचं नियोजनामध्ये आपण गुंग आहोत। आपल्याला कोणतीही धाकधूक नसल्याचं उमेदवारी बाबतीत देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।